पेटी चेक करो, पेटी चेक करो। नमस्ते भैया। नमस्ते नमस्ते। क्या बात है, दो भाभी एक साथ में? क्या बात है, दो भाभी एक साथ में? आगे जाके मैं माफी दूंगा। हाँ, चिंता मत करो। दो अलग अलग किस्मत है। विधान परिषदेची गोंदिया भंडाराची निवडणूक महायुतीचे उमेदवार श्री अविनाशजी ब्राह्मणकर आणि आज जे मतदान होत आहे 350 वर मत आमचे अविनाश ब्राह्मणकर महायुतीचे उमेदवाराला भेटणार. भंडारा गोंदिया जिल्ह्याला जंगलराज करण्याचा प्रयत्न या लोकांनी सुरू केला. निर्णय असा केला की नरेश ईश्वरकरला आम्ही कॅन्डिडेट केला आणि आज जे काही चित्र आता मतदानाच्या नंतर असं स्पष्ट होत आहे की चमत्कार होईल आणि आमचे उमेदवार नरेश ईश्वरकर हे बहुमताने निवडून येतील. भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुका आज झाल्या. आज या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचा विजय हा 100% निश्चित आहे. नक्कीच मला माझा विजय होईल असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेबांना जो आपल्याला अधिकार दिला नाही मताचा, त्या मताचा वापर करून खरंच या देशाच्या विकासासाठी सामान्य जनता आणि हे वोटर्स काम करतील का नाही हे बघायचं आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचाच विजय होणार आहे. गोंदिया भंडारा विधान परिषद चुनाव की तारीख घोषित होने के बाद आज जो है चुनाव की वोटिंग शुरू है। अगर बात करें महायुति के अविनाश ब्राह्मणकर को जो है उम्मीदवारी दी गई थी, उसी तरह अगर बात करें कांग्रेस पार्टी ने भी जो है दिलीप बंसोड़ को उम्मीदवारी दी थी, पर उसके बाद जो है जिस दिन फॉर्म वापस लेने का समय था उस दिन उन्होंने जो है फॉर्म वापस लेने से चुनाव का माहौल ठंडा दिखाई दे रहा था। उसी तरह प्रफुल्ल अग्रवाल ने भी स्वतंत्र फॉर्म भरा था, उन्होंने भी फॉर्म वापस ले लिया गया। उसके बाद जो है माहौल पूरा ठंडा चुनाव का दिख रहा था और आज जो है गोंदिया के जिला अधिकारी कार्यालय में जो है वोटिंग शुरू है। उसी की ग्राउंड रिपोर्ट आपको दिखाने जा रहा हूं और आप देख रहे हो न्यूज़ शुरुआत मीडिया और मैं हूं आपके साथ महेंद्र लीलारे। जैसे ही विधान परिषद के चुनाव लग रहे थे उस समय ऐसा लग रहा था कि उम्मीदवार कौन होगा। कांग्रेस पार्टी के दिलीप बंसोड़ और स्वतंत्र उम्मीदवार प्रफुल्ल अग्रवाल ने फॉर्म वापस लेने से चुनाव का माहौल जो है ठंडा हो गया था। स्वतंत्र उम्मीदवार थे नरेश ईश्वरकर और सचिन कुंबलकर, और जो है कांग्रेस के उम्मीदवार नहीं रहने की वजह से नाना पटोले ने जो है नरेश ईश्वरकर को जो है पूरा आत्मसमर्पण, पूरे वोट जो है कांग्रेस के देंगे ऐसा उनका दावा था। आज जो है मैदान में 3 उम्मीदवार खड़े हैं। महायुति की अगर बात करें तो अविनाश ब्राह्मणकर जो है यह उम्मीदवार है, अगर दूसरी बात करें तो नरेश ईश्वरकर स्वतंत्र उम्मीदवार है, तीसरी अगर बात करें तो सचिन कुंबलकर, यह 3 उम्मीदवार जो है मैदान में है और आज विधान परिषद का चुनाव हो रहा है। ऐसे में सवाल यह खड़े किए जा रहे हैं कि अब वोट किसको ज्यादा होंगी, किसको कम होंगी और उम्मीदवार कौन जीतेगा। अगर बात करें तो महायुति के जो उम्मीदवार है अविनाश ब्राह्मणकर, वो भी पहले जो है एनसीपी के जो है कार्यकर्ता थे। कुछ वर्ष पूर्व जो है विधानसभा का चुनाव हुआ, उसमें जो है बीजेपी में प्रवेश कर जो है उन्होंने विधायक का चुनाव लड़ा था। अगर उस बात करें नरेश ईश्वरकर की, नरेश ईश्वरकर भी जो है एनसीपी के ही वो कार्यकर्ता थे, वो भी जो है उन्होंने भी एनसीपी पार्टी जो उन्होंने भी छोड़ दी गई थी। मतलब आज मैदान में अगर बात करें तो महायुति की जो उम्मीदवार है अविनाश ब्राह्मणकर और स्वतंत्र उम्मीदवार जो है नरेश ईश्वरकर, ये दोनों उम्मीदवार अगर बताए तो दोनों जो है एनसीपी के ही पुराने जो कार्यकर्ता थे वही उम्मीदवार मैदान में उतरे हैं। अब कांग्रेस के जो वोटर है वो किसे मतदान करेंगे, ये सबसे बड़ा एक सवाल खड़ा किया जा रहा है। जबकि कांग्रेस के 120 वोट जो है वह बताए जा रहे हैं और जो महायुति के जो वोट है 311 लगभग वोट बताए जा रहे हैं। विधान परिषदेची गोंदिया भंडाराची निवडणूक महायुतीचे उमेदवार श्री अविनाशजी ब्राह्मणकर यांना ज्या पद्धतीने महायुती एकजुटीने प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आज जे मतदान होत आहे या मतदान ज्या पद्धतीने मतदान होत आहे या पद्धतीने 300चे वर मत, 300 वर मत आमचे अविनाश ब्राह्मणकर महायुतीचे उमेदवाराला भेटणार आहे. पूर्ण राज्यात जे 11 जागा आहे हे 11 जागा महायुती आणि महायुतीचे उमेदवारही निवडून येणार आहे. हे पूर्ण राज्याची परिस्थिती आहे. जो सांसद है राजेंद्र जैन, वो तो कहते हैं कि उनके जो उम्मीदवार है महायुति के अविनाश ब्राह्मणकर, वो जो है प्रचंड बहुमतों से जीतेंगे। नाना पटोले का भी दावा था कि वो कहते थे कि जो स्वतंत्र उम्मीदवार है नरेश ईश्वरकर, उसको भी बहुमतों से हम जिताएंगे। आमचं संख्याबळ कमी होतं पण जे जो सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना आलेला आहे, या सरकारला आलेला आहे, त्याचं दर्शन या निमित्तानं आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात घडले
आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याला जंगलराज करण्याचा प्रयत्न या लोकांनी सुरू केला। या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवारांचा त्या ठिकाणी आम्ही निर्णय असा केला की नरेश शिशवळकरला आम्ही कॅन्डिडेट केला। आमचे जे उमेदवार होते त्याच्या घरावर 150 पोलिसांनी पाठवले, असं आतंकवादीला पकडण्यासारखं असं केलं, आणि म्हणून या सगळ्यांचा राग म्हणून आमचा उमेदवार निवडणूक लढला। आणि आज जे काही चित्र आता मतदानाच्या नंतर असं स्पष्ट होत आहे की चमत्कार होईल आणि आमचे उमेदवार नरेश शिशवळकर हे बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीचे चित्र आज आम्हाला पाहायला मिळालं। 22 तारीख को जो चुनाव का रिजल्ट आएगा उसमें पता चलेगा कि कौन उम्मीदवार विधान परिषद का सदस्य बनता है और जीतता है। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुका आज झाल्या, आज मतदान झालं। बऱ्याच बूथचे मतदान हे जवळपास होत आलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचा विजय हा 100% निश्चित आहे। तशी संख्या आमच्याकडे आहे, तसं मतदानसुद्धा झालं आणि जे काही मतदान बाकी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचाच विजय होईल आहे आणि 22 तारखेला तुम्हाला एक चांगला निकाल तुमच्या कानावरती पडेल। बताया जा रहा है कि कांग्रेस पार्टी ने उम्मीदवार मैदान में उतारी थी, फॉर्म वापस लेने से काफी चुनाव का माहौल जो है ठंडा हो गया था। नेशनल पार्टी अगर चुनाव का फॉर्म वापस ले रहे हैं, मतलब इसमें कारण क्या है स्पष्ट हो नहीं पाया। नाना भाऊ ने जो है आरोप लगाया था महायुति के ऊपर कि उन्होंने ईडी का डर दिखाया, उन्होंने जो है पुलिस प्रशासन का डर दिखाया। नक्कीच मला माझा विजय होईल असं मला वाटतं, त्याच्यात कुठलीही शंका नाही। त्यांचे किती आरोप असले तर किती खरे आहेत खोटी आहेत त्याने आपल्या अंतःकरणाला विचारावा, कारण त्याच पद्धतीने जे वागून राहिलेले आहेत त्यांनी स्वतःला विचारावं का मी किती दुधानं धुतलेला आहो, हा पहिले आपल्या अंतःकरणात विचारावं। माझ्यावर कुठले तसे आरोप धंदे झालेले नाही आहेत, परंतु ते खोटं बोलून राहिलेले आहेत आणि जनतेला दिसून राहिलेला का किती दबाव मारून राहिले, काय करून राहिले, हा सर्व मतदात्यांना सुद्धा कळला आहे आणि तुम्हाला सुद्धा चॅनलवाल्याला सुद्धा माहीत आहे का कोण्या पद्धतीनं फसवण्याचं काम आज खऱ्या अर्थानं चाललेलं आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यात। लोगों का कहना था ईडी से कौन डरता है, जिसके पास 2 नंबर का काला पैसा हो वो डरता है। मतलब क्या दिलीप भाऊ बंसोड़ के पास काला पैसा था क्या, इस पे भी प्रश्न चिन्ह निर्माण किया जा रहा है। निश्चितच लोकशाहीचा विजय होणार आहे। आज लोकतंत्राचा पवित्र असा दिवस आहे आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी भाजप सरकारनं नाना प्रकारे आमिष दाखवून, नाना प्रकारे खालच्या स्तरावरची राजनीती करून कशाही प्रकारे या देशावर राज करण्याचं काम हे करत आहेत। मेन मुद्दे बाजूलाच राहिले, पेट्रोल वाढला, डिझेल वाढला, महागाई वाढली, गॅस हा याचे जे रेट आहेत गॅसचे ते आसमानाला पोहोचलेले आहेत। पुराण्या जमान्यामध्ये चूल फुकून आपली जनता स्वयंपाक बनवत होती आणि आज त्या स्टोन युगामध्ये पाठवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। आज लोकांना आपल्या हक्कासाठी मतदान करायचं आहे। फक्त हेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायचं आहे का लोकशाहीचा विजय आहे का दबावतंत्राचा गुंडेगिरीचा विजय आहे। मला निश्चितच खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये लोकांचा विजय होईल, सामान्य जनतेचा विजय होईल। सत्तेमध्ये राहण्यासाठी भाजप सरकार काही करत आहे। आताच तुम्ही बघितलं असाल UBT गट फुटला आणि ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेससुद्धा फुटलेली आहे। ते नाना प्रकारचे आमिष दाखवून शेणारे हे काम हे करत आहे। येणाऱ्या 22 तारखेला बघायचं आहे आपल्याला लोकशाहीचा विजय होणार आहे, लोकतंत्र जीवित राहणार आहे आणि आपला डॉक्टर बाबासाहेबांना जो आपल्याला अधिकार दिला नाही मताचा, त्या मताचा वापर करून खरंच या देशाच्या विकासासाठी सामान्य जनता आणि हे वोटर्स काम करतील का नाही हे बघायचं आहे। आणि मला निश्चितच खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचाच विजय होणार आहे। आप देखते हो कि ग्राम पंचायत के चुनाव हो, जिला परिषद चुनाव हो, पंचायत समिति के चुनाव हो, छोटे छोटे चुनाव होते हैं, उसमें भी कहीं उम्मीदवारों की लाइन लगती है। पर इतना बड़ा विधान परिषद का चुनाव में जो है नेशनल पार्टी का उम्मीदवार नहीं होना, इसमें भी प्रश्न चिन्ह निर्माण किया जा रहा है। आगे पंचायत समिति का चुनाव होने वाला है, जिला परिषद का चुनाव होने वाला है, ग्राम पंचायत का चुनाव होने वाला है। यह चुनाव की रणनीति का आगे कांग्रेस के उम्मीदवार क्या मैदान में कम उतरेंगे, क्या ये भी देखने लायक रहेगा। अब 22 तारीख को चुनाव का रिजल्ट आने के बाद कौन उम्मीदवार कितने वोटों से जीतते हैं वो भी दिखाने का प्रयास जरूर करेंगे। महेंद्र दिलारे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज प्रभात मीडिया।